सातपूरमधील श्रमिकनगर परिसरात 6 जणांच्या टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात 39 वर्षीय रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना शनिवारी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान घडली असून नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिकांमधून होऊ लागलेत। मृत व्यक्तीची ओळख प्रकाश मधुकर सूर्यवंशी, वय वर्ष 39, राहणार स्वामी नरेंद्र छाया हाइट्स, गंगासागर नगर, श्रमिक नगर अशी असून 10 एप्रिलला रात्री 12:30 वाजता अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये किरकोळ कारणावरून काही जणांमध्ये वाद सुरू झाला। प्रकाश सूर्यवंशी हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता 6 जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर धारदार शस्त्रानं कोयत्यानं सपासप वार केले। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असतानाच 12 एप्रिलला त्यांचा पहाटे मृत्यू झाला। प्रकाश हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होते। त्यांच्या मागे पत्नी, 3 मुली आणि वडील असा परिवार आहे। त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यासाठी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणाचा तपास सातपूर पोलीस करत असून 4 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आणखीन 2 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे। या मुलांना शिक्षा झालीच पाहिजे। आज ही वेळ आजूबाजू कोणावर येऊ शकते। इथं बाया कामाला जातात, ज्यांच्यावर मुली कामधंदे करतात। इथं पोलीस याच्यावरती काही एक उपचार घेत नाही। आता कसं इथं दुनियेने जगायचं? काम केल्याशिवाय इथं कोणाला गती नाही। आज या माणसाचं काही कारण नसताना जीवाचं बळी गेलाय। त्याच्या मुलांनी काय करायचं? त्याच्या बायकोनी काय करायचं? आज म्हातारी आई घरात आहे, अपंग मुलगी घरात आहे। सर्वांचं तेच म्हणणं आहे का बिल्डिंगमध्ये आज आजूबाजूला बिल्डिंग असल्या कारणाने, एवढे लोक असल्या कारणाने आज एक तरुणाचा जीव गेलाय, बळी गेलाय। असं बाजूच्यांवर येणार नाही हे कोण सांगता येईल का? ही सर्वांनी बिल्डिंगवाल्यांनी पण ही सक्सेस मनावर घेतली पाहिजे आणि सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। आणि आज ह्या पोरांना हे जेल झालीच पाहिजे, यांना पण शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा द्या। मुलं सापडले ना त्यांचे आई वडील उचला, कारण आई वडिलांनी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जसा त्याचा जीव गेला तसा सर्व त्यांचा पण जीव गेला पाहिजे। मुलांवर पण आई वडिलांचं लक्ष पाहिजे। आज त्या पुरीने काय करायचं? त्याच्या बायकोनी काय करायचं? आईने काय करायचं? आज 3 मुली, 1 मुलगी अपंग आहे, त्यांनी काय करायचं? केले गाडीचा हप्ता, घराचा हप्ता हे कोण भरणार? आज त्यांना आता पोलीस सहकार्य करतील का यांना? काही नाही म्हणले। एक तर गुंड शोधण्यात यांना न्याय द्या आणि गुंड शोधून त्यांना फाशी दिली पाहिजे। वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।